थांबा थांबा, हे तर तुम्ही आधी बघितलंच आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो. तर मला समजलं अंदमानसाठी डायरेक्ट मुंबई टू अंदमान एक फ्लाईट जाते. सो मी तीच फ्लाईट पकडून निघतो डायरेक्ट अंदमानला. माझ्या लाईफमधली पहिलीच फ्लाईट आणि नशिबात ती विंडो सीट, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो. आणि तो विंडो व्ह्यू काय सांगू तुम्हाला. आणि व्ह्यू बघता बघता मी पोहोचतो पोर्ट ब्लेअर सिटी. गाईज फायनली पोहोचलेलो आपण अंदमानला आणि सुंदर वातावरण आहे. राईट आम्हाला जास्तीत जास्त 2 तास लागले प्रवासाला. स्टार्टिंगला आपल्याला हॉटेलला जायचं, हॉटेल जाऊन बघू पुढे काय फिरायचं. रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया. बुरा है जमाना तू चल टकर न कर अगर मगर, कैसा है ये सफर. आणि ही आपली रूम, हे आपले भंडार लोक. हाँ सुकून यार, सुकून. चलो गाइस मिलते ब्रेक के बाद. चलो गाइस ऑन साइड पूर्ण. आता आपण जायचं आहे सेल्युलर जेल बघायला आणि बीच. सो मी जातो माझ्या या ट्रिपची पहिली लोकेशन फिरायला, कॉर्बाइन्स कोव्ह बीच. आणि त्या बीचवर मी माझ्या ट्रिपची पहिली ॲक्टिव्हिटी करतो, म्हणजेच जेट स्की राईड. मित्रांनो, जेवढा अंदमान सुंदर आहे त्यापेक्षाही भयानक होती ही सेल्युलर जेल. इंग्रजांनी अंदमान निवडलेलं काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी, कारण कोणताच फ्रीडम फायटर तिथून पळून जाऊ नये. आणि ही सर्व स्टोरी सांगितली सेल्युलर जेलच्या एका लाईव्ह शोमध्ये. जेल खरंच बघण्यासारखी आहे आणि खूप काही गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या, वाचण्यासारखे छोटे मोठे म्युझियम पण आहेत. आणि इथे या साईडला माझ्या मागे बघायला तर तुम्ही रात्रीचा एक शो होतो, त्या शोसाठी आम्ही संध्याकाळी येऊ. भातृत्व मंडल की इच्छा को स्वीकार करते हुए भारत सरकार ने 30 अप्रैल 1969 को घोषणा की कि सेल्युलर जेल को राष्ट्रीय स्मारक के रूप में सुरक्षित रखा जाएगा. भारत की आजादी के दीवानों ने जो अमानवीय यातनाएं इस कारागार में सही, ताकि भारतवर्ष आजादी की उन मुक्त हवाओं में सांस ले सके, उन बलिदानों को आने वाली पीढ़ियां भूल नहीं पाएंगी. सो सेकंड डे मॉर्निंग आम्ही निघालो पोर्ट ब्लेअरच्या राहिलेल्या 2 लोकेशनसाठी. ते म्हणजे पोर्ट ब्लेअरचे 2 आयलँड. ये हमारा क्लॉक टावर है अंडमान निकोबार का. हाँ, जो ब्रिटिश सरकार ने बनाया था वो आज भी ऑन टाइम चल रहा है. About you all the time. Looks like you're changing and all. But why didn't you call? इस जगह पे हम खड़े हैं, जगह का नाम है राजीव गांधी वाटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स के मेरीना पार्क है. यहाँ से बाई बोट जो है हम आपको 2 आइलैंड लेकर जाएंगे. एक है रॉस आइलैंड और दूसरी है नॉर्थ बे आइलैंड. जैसे आगरा जाते हैं इसलिए ताजमहल देखने, वैसे अंडमान आते हैं इसलिए एक बार नॉर्थ बे आइलैंड का मरीन ड्राइव देखने. आणि जसं गाईडने सांगितलेलं त्यापेक्षाही सुंदर होता नॉर्थ बे आयलँड. सो गाईस आम्ही चाललो आहे कायकिंगसाठी. रिकमेंडेड आहे कायकिंग पूर्ण तुम्हाला इकडे, आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला थोड्या वेळ दिसेलच. चलो लेट्स गो. तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे तुम्ही डायरेक्ट पाण्याच्या खाली जावा.
पैसा वसूल. वाव, काय चालतच नाही ना. 1,500 रुपये आम्ही खर्च केलेले पर पर्सन कायकिंगसाठी आणि खूप मन भरलं त्याच्यामध्ये. म्हटलं एकदम पैसा वसूल झाला है. चलो अंकल, अभी कुछ हो जाए. नाना पाटेकर की एक्टिंग ना. अंकल बहुत बड़े फैन है नाना पाटेकर के. हिंदू का कौन मुसलमान का कौन बता, कौन सा हिंदू का कौन सा मुसलमान का. सलाह बनाने वाला कोई फर्क नहीं करता, तो कौन होता है फर्क करने वाला. सो गाईज, लाईफमधली सगळ्यात पहिली स्कुबा डायव्हिंग मला करायला झालं आणि बघा कसा एक्सपिरियन्स होतो. पाणी बिणी एकदम स्वच्छ आहे. बघा किती कशी मजा येते आणि हा एक्सपिरियन्स नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन. Night train and move around, been gone for a while now. Set free from your shackles and your chains. One down, one to go. What's left? You don't know. The heart knows what the heart wants. So who are you to say no? 'Cause you had better come to your senses. Open your eyes, missing it out. Your heart is being trapped in your डाईव्ह केल्यानंतर डोक्यातले सर्व विचार बाजूला झाले आणि सर्व काही एकदम स्लो वाटायला लागलं. आणि खाली गेल्यावर असं काही बघायला भेटेल असा विचारसुद्धा केला नव्हता. एकदम अनोखा दृश्य होता. आणि थोड्या वेळाने तिकडे माझ्यासोबत असं काही घडलं की अचानक खूप सारे मासे माझ्या अवतीभोवती आले आणि मी सर्व विसरून फक्त त्या गोष्टीचा आनंद घेत होतो. रिकमेंडेड आहे इकडची स्कुबा डायव्हिंग. नंदू दास, थँक्यू. एक नंबर गाईड आहे. बहुत मजा आया. सगळ्यात भारी एक्सपिरियन्स होता. असं वाटलं नव्हतं की आतमध्ये एवढी म्हणजे अशी भीती वाटेल. खूप भीती वाटली आणि मजा पण आली आणि कळालं पण की करू शकतो की नाही. मी तर घाबरलेलो बट नंतरला त्याने मला कवर केलं पूर्ण. खूप डीप गेलेलो. त्याच्यामध्ये जास्त होऊ शकत नाही बट एक आयुष्याचा एक चांगला लक्षात राहणारा जर एक्सपिरियन्स जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर इकडे नक्की या. आम्ही स्कुबा डायव्हिंग दुसरीकडे करणार होतो ॲव्लॉगला बट इथे आम्ही पाणी वगैरे पहिलं बघितलं, क्लीन वगैरे सगळं होतं आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही इथेच करणार. सगळ्यात भारी एक्सपिरियन्स होता माझ्याकडून. नॉर्थ बे आयलंडला बाय बाय बोलून आम्ही निघालो आमच्या सेकंड लोकेशनला. नॉर्थ बेची मरीन लाईफ बघितल्यानंतर मी पोचतो रोज आयलंडला आणि रोज आयलंडला पोचताच मला भेटतात हे क्यूटशी हरणं आणि परत बग्गीमध्ये बसून आम्ही निघतो रोज आयलंड एक्सप्लोअर करण्यासाठी. फायनली आपल्याला ड्रोन शॉट भेटलेला आहे आणि थोडी भीती वाटत होती पण मजा आली. लाईट हाऊसमध्ये थोडा उडवला आणि थोडं पुढे गेलो. खूप मजा आली आणि आता चालले वरती. घेतो ना की आता घेतलं ना. तू काय गेलो इकडे खाली गेलेलो. इकडे का हकडे बोल. अहो नाही आम्हाला मालवणी.
3rd डे मॉर्निंग मी सर्व बॅकपॅक करून निघतो नेक्स्ट आयलंडला जाण्यासाठी. तेव्हा मला समजतं की एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी इथे यूज येते फेरी म्हणजेच पॅसेंजर बोट्स. ऑन टाइम गाइस, ऑन टाइम. नाश्ता. फेरीमधून जाता जाता मला दिसतात पहिल्यांदाच फ्लाइंग फिश आणि ही फेरी मला घेऊन जाते इंडियाच्या सर्वात बेस्ट आयलँडला, ते म्हणजेच हॅव्हलॉक. आणि इथं टेम्परेचर आहे 38 डिग्री सेल्सिअस. आम बघू शकतो मी किती आला आहे. त्यामुळे कपडे पण मी तसेच घातलेले, पण तरी पण खूप गरमी होते. हा हो गया. हाँ हाँ. उदय मजनू. उदय मजनू मतलब Welcome to the city, it's a turn on, get it all, get it baby, but don't say I love you. तेच तर पाहिजे होतं. पूर्ण झालेली आहे. कपडे चेंज करून लगेच हे समोर बीच आहे. If you ain't find your thing yet, I got the address. In the nest of dreamers, please for the. अगर विंडो का व्यू देखना है तो वहाँ देखना. Yeah, you feel with the. आणि मी जातो हॅव्हलॉकची पहिली लोकेशन एक्सप्लोअर करायला, तो म्हणजे कालापत्थर बीच. Of gears and order. Better than the country, welcome to the city. Where the girls are pretty and the boys are too. If you want a lover, you will find plenty, and they do it all. But तर या बीचचा फील घेऊन मी निघतो सेकंड लोकेशनसाठी, ते म्हणजे राधानगर बीच. राधानगर बीच आणि सेम आपण एकदम क्लीन आणि एकदम साफसुथरा आहे. फर्स्ट टाईम जेव्हा मी सनराईज बघण्यासाठी लवकर उठतो तेव्हा मला समजतं इथे 5 वाजताच पहाट होते. To the tune of a song, and the wind is gently ringing the bell that brings the morning, welcome of the dawn. हॅव्हलॉकच्या 2 लोकेशन बघून मी पोहोचतो नेक्स्ट लोकेशनला, नील आयलँड. The voice of the robin. गुड मॉर्निंग गाईज, सुप्रभात. आजचं टेम्परेचर आहे 38 आणि आपली आता लोकेशन आहे नॅचरल ब्रिज. हा आपण बघूया पुढे जाऊन. 10 मिनिटाची ट्रेकिंग आहे, सो ट्रेकिंग स्टार्ट. पानी के नीचे रहेगा वही कोरल लिविंग रहेगा, और जो कोरल के ऊपर डायरेक्ट सनलाइट गिरेगा वो कोरल डेड हो जाएगा. जैसे कि सर एक कोरल, क्योंकि यहाँ पे 24 घंटा पानी नहीं रहता, देखिए सारे डेड हो गया. कोरलची सर्व इन्फॉर्मेशन घेऊन मी जातो पुढे नॅचरल ब्रिज पाहण्यासाठी. असतो माझा लास्ट डे. तर हॉटेलला चेकिंग करून मी खातो तिथली फेमस फिश. असते ब्लॉग चालू आहे. पूर्ण अंदमानच्या ट्रिपमध्ये ना मला कोणी सिंगल मुलगा दिसला ना मोठा जास्त ग्रुप. इथे दिसले तर जास्तीत जास्त मिंगल्स म्हणजे कपल.
प्रत्येक ट्रिपचा लास्ट डे थोडा बोरिंग असतो, बट माझा तो पण एकदम छान होता, कारण मला तिथे मॉर्निंगला आत्तापर्यंतचे सर्वात बेस्ट ड्रोन शॉट भेटलेले. रिटर्न येताना माझ्याकडे तर काही काम नव्हतं, म्हणून मी ट्रिपच्या मोमेंट आठवून आणि फ्लॉप गेलेले व्हिडिओज बघून हसत होतो. बनूचा टी शर्ट फाटल्याचा आनंद. हमारे आपके आगे आने के बाद ही सो गाईज आपण हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत आणि पूर्ण मजा आली ट्रिपला. पूर्ण ट्रिप तुम्हाला रिकमेंडेड आहे, नक्कीच गॅरंटी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, लव यू, बाय. जेंगो 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 जेंगो.